कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आईला नाही, मला नाही पटलं आता झालं ते। तू पारूला अशी जाऊच कशी देऊ शकतेस? मला चांगलं माहितीये तुझा तिच्यावर किती जीव येते, आणि असं असूनही तू तिला अडवायचं सोडून जायची परवानगी दिलीस का? आदित्य आणि पारूची मैत्री तुला खटकते म्हणून? श्रीकांत, काही गोष्टी वेळेच्या आधी ओळखायच्या असतात, नजर दूरपर्यंत जायला हवी। नाही, मला नाही कळलं कोणाबद्दल बोलतेस तू? आदित्यचं लग्न ठरलंय श्रीकांत। आता आदित्यच्या आयुष्यात अनुष्का आलीये, म्हणजे मला मान्य आहे पारू आणि आदित्यची खूप चांगली मैत्री आहे, पण त्याच्या आयुष्यात आता अनुष्का असतानाही आज आदित्य पारूची बाजू घेताना दिसला, जेव्हा त्यांनी अनुष्काची बाजू घेणं अपेक्षित होतं। श्रीकांत, आदित्यचा पारूबद्दलचा हा हळवेपणा खटकतोय मला। या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने जाऊ शकतात। आदित्य आणि पारू? होय, आदित्यचा पारूबद्दलचा हा हळवेपणा त्यांच्या मैत्रीची सीमा ओलांडू शकतो, आणि काहीही होण्याच्या आधी पारून इथून जावं असं मला वाटतं। हे बघ, माझा पारूवर पूर्ण विश्वास आहे, ती आदित्यला मिळवण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही, पण पारूमुळे आदित्य त्याच्या ध्येयापासून भरकटू नये असंही मला वाटतंय। पारूमुळे गेल्या काही दिवसात आदित्यचं कामात लक्ष नाहीये, तो सतत पारू पारू करतो, आणि ह्याकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत श्रीका। हे बघ, आदित्यचं हे वागणं आदित्य आणि अनुष्काच्या नात्यासाठी आणि आपल्या कंपनीसाठी सुद्धा योग्य नाही। श्रीकांत, या वयात मैत्री आणि प्रेमाच्या सीमारेषा खूप धुसर असतात। पारू ह्या घरची मुलगी होऊ शकते, ती आदित्यची मैत्रीण होऊ शकते, पण पारू ह्या घरची सून होऊ शकत नाही। आणि या सगळ्यात त्या अनुष्काचा काय दोष? तिची का फरफट? त्यामुळे अनुष्काच्या भल्याचा विचार करून मी पारूला या घरातून जाऊ देते, आणि जाण्याचा निर्णय तिचा स्वतःचा होता, मी तिला जायला सांगितलेलं नाहीये। हो, पण अडवलं सुद्धा नाहीस ना तू तिला। जर का थांब म्हणाली असतीस तर थांबली असती ती। श्रीकांत, कधी कधी निर्णय न घेणं हेच हिताचं असतं। गोष्टींना त्यांच्या त्यांच्या वेळेने होऊ द्यावं। हो, पण तिच्यामुळे आदित्यचं लाईफ डिस्टर्ब होईल असं वाटणं, आणि पारू आदित्यला हिरवून घेईल असं तुला वाटणं, म्हणजे तू पारूला नीट ओळखलं नसल्याचं लक्षण आहे अहिल्या। एकीकडे तुझा पारूवरती पूर्ण विश्वास आहे असंही म्हणतेस, आणि दुसरीकडे तिला आदित्यपासून लांब पण करतेस। नाही पटलं मला, नाही पटलं, खरंच नाही पटलं। पारू बाळा, खूप माया लावलीस ग, सगळ्यांना आपलंसं केलंस, पण मी काहीच करू शकले नाही तुझ्यासाठी। माफ कर मला बाळ, हे सगळं असं संपेलच नव्हतं वाटलं मला कधी। आत्या, मला बी वाटलं नव्हतं की या समजाचा शेवट असा होईल ते।
आता खरं सांगू, मला माझ्या आई बरोबर लई वेळ नाही मिळाला, पण तुमच्या बरोबर राहून मला आईची माया मिळाली. तुमच्या या मायेची शिदोरी माझ्या आयुष्यभर सोबत राहील. मला जर शक्य असतं ना तर मी कधी जाऊन नसतं दिलं तुला इथून, पण तुझा ज्या घरावर पूर्ण अधिकार आहे त्या माणसांवर पूर्ण अधिकार आहे. कारण या सगळ्या माणसांना तू मायेनं आपलंसं करून घेतलंस ना. पारो, आज तुझी खूप आठवण येईल ग. आज तू पाहिजे होती इथं आम्हाला. तू समोर असलीस ना की दिवस कसा आनंदाने भुरकन निघून जायचा. पारू, तू असताना कामाचं काहीच टेन्शन यायचं नाही. पारू, तू एवढ्या आठवणी दिल्यास की त्या आयुष्यभर पुरतील ग. पारू, तू नको जाऊस, आम्ही मारुतीला समजावतो. नाही नाही नको, तुम्ही बाला काय बी बोलू नका. तुम्ही रडणं थांबवा बरं. मला इथनं जाताना समद्यांचा हसरा चेहरा बघून जायचा आहे. तुमचं सगळ्यांचं झालं असेल तर निघायचं का आपण? गाडीची वेळ जवळ आली आहे. चला गे रे, चल. पारू, तू चाललीयस हे तुझ्यासाठीच चांगलं आहे. इथे राहिली असतीस तर मला तुझ्या बाबतीत अजून स्ट्रॉंग ॲक्शन्स घ्याव्या लागल्या असत्या. वाचलीस तू माझ्या तावडीतून. आता तू गेल्यानंतर अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि तिच्या या साम्राज्याची राख रांगोळी करायला मला जास्त वेळ लागणार नाही. पारू बरोबर देवळात जे घडलं ते चुकीचंच होतं. ते पुन्हा घडू नये म्हणून तिच्या भल्यासाठी मी हा निर्णय घेतला होता, पण तुला तो कळलाच नाही. आता ही लढाई तुझ्या माझ्यातली नाही आहे की चूक आणि बरोबर म्हटली. तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना. मी सुद्धा माझ्या जागी ठाम आहे. मी तुझ्या समोर सत्य आणत नाही. मी चुकीचा नव्हतो हे तुला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी तुला आई म्हणून हाक मारणार नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.